खुशखबर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली कर्जमाफीला मंजुरी. तर दिनांक 10 मार्च रोजी होणार कर्जमाफी. शेतकरी बांधवांनो, देवेंद्र फडणवीस यांनी दिले आश्वासन. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा आमचा संकल्प आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणतात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी 25 संकल्पना ह्या अंमलात आणलेल्या आहे, पण त्यातील सर्वात महत्वाची संकल्पना म्हणजे कर्जमाफी संदर्भात आहे. शेतकरी बांधवांनो, तर 2014 ते 2024 पर्यंत आम्ही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे महायुती सरकारचे आव्हान आहे. तर शेतकऱ्यांची कर्जमाफी याला संकेत दिलेले आहे महायुती सरकारने. तर आपल्यासाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला माहिती सविस्तर कळेल. शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्याचे राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशन दिनांक 3 मार्च पासून सुरुवात होणार आहे. तर अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे दिनांक 10 मार्च रोजी आपल्या महाराष्ट्राचे अर्थसंकल्प हे अधिवेशनात सर्व आमदारांसमोर सादर करणार आहे. शेतकरी बांधवांनो, तर हे अधिवेशन दिनांक 3 मार्च ते 21 मार्च रोजी या दरम्यान होणार आहे. शेतकरी बांधवांनो, महायुती सरकार हा पहिलाच राज्य अर्थसंकल्पना असणार आहे त्यांचा सत्तेत आल्यापासूनचा. शेतकरी बांधवांनो, या अधिवेशनादरम्यान कृषी विभागाची निगडीत विविध गोष्टीच्या शेतकऱ्यासाठी योजना राबवणार आहे, पण त्यातील सर्वात महत्वाची योजना म्हणजे कर्जमाफी संदर्भात 2014 ते 2024 पर्यंतची सरसकट कर्जमाफी. तर 3 लाखापर्यंत कर्जमाफी शेतकरी बांधवांना होणार आहे. तर या अधिवेशनात कर्जमाफी, कापूस खरेदी, सोयाबीन खरेदी यावर विरोधक आक्रमक भूमिका बजावण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांनो, तर पूर्वीचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कालखंडातील पीक विमा गैरप्रकार, 1 रुपयातील पीक विमा या संबंधितचा गैरप्रकार, तर त्यावर सुद्धा कडक कारवाई होण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांनो, तर त्यांच्या राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राचे व मुख्यमंत्री हे उडवाउडवीचे उत्तर देत आहे. शेतकरी बांधवांनो, पण विरोधक हे त्यांच्या राजीनाम्यावर अतिशय कडक कारवाई करण्याचे भूमिका. आपल्याला वाटले होते की केंद्रीय अर्थसंकल्पनात कर्जमाफीवर काही घोषणा होईल, पण तसे झाले नाही. शेतकरी बांधवांनो, तर राज्याच्या अर्थसंकल्पनेत यावर 101% शेतकरी बांधवांनो कर्जमाफी संदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच कापूस, सोयाबीन, तूर हमी भावावर बोनस देण्याची ही सरकारची मागणी असणार आहे. शेतकरी बांधवांनो, कारण यावर्षी कापसाला व सोयाबीनला भाव मिळालेला नाहीये. कापसाची बाहेर देशातून निर्यात करण्यात आलेली. शेतकरी बांधवांनो, तर कापसाला भाव मिळालेला नाही, तर त्यामुळे विरोधक वाढीव बोनस द्यावी याबाबत भूमिका बजावणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी संदर्भात या दिनांक 10 मार्च रोजी होण्याची शक्यता आहे, कारण की त्या दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्प सादर होणार आहे. शेतकरी बांधवांनो, तरी शेतकऱ्यांचे 3 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी होण्याचे संकेत दिसत आहे. शेतकरी बांधवांनो, या अधिवेशनात कर्जमाफी संदर्भात काही घोषणा झाली तर सर्वात अगोदर ती घोषणा आपल्या चॅनलवर देण्यात येईल. शेतकरी बांधवांनो, तरी आपल्या चॅनलच्या नोटिफिकेशन बेलला ऑन करायला विसरू नका व चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना शेअर करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.